नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत महालेखापालासंबंधीची माहिती। महालेखापाल घटनेच्या कलम 148 नुसार महालेखापालासंबंधीच्या संपूर्ण तरतुदी दिलेल्या आहेत। महालेखापालालाच इंग्लिशमध्ये कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल असं म्हटलं जातं। जसं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण महान्यायवादी अटॉर्नी जनरल संबंधी संपूर्ण माहिती पाहिलेली होती, त्याच पद्धतीनं महालेखापालासंबंधीची माहिती आपल्याला बघावी लागेल। महालेखापाल हे पद का महत्त्वाचं आहे? महालेखापाल हा देशाला एकच महालेखापालाचं पद असतं, परंतु त्याची यंत्रणा फार मोठी यंत्रणा असते। जवळजवळ देशभरामध्ये 58,000 कर्मचारी असलेली ही स्वतंत्र यंत्रणा आहे। या स्वतंत्र यंत्रणेची आवश्यकता का भासते? देशाचे करोडो रुपयांचा निधी किंवा देशामध्ये अंदाजपत्रक जर आपण बघितलं भारत शासनाचं, राज्य शासनाचं, तर अब्जावधी रुपयांचं अंदाजपत्रक असतं। मग हा संपूर्ण पैसा, लोकांचा पैसा, कर रूपानं घेतलेला पैसा, ज्याच्यामध्ये डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, याच्याशिवाय करेतर उत्पन्न, या सगळ्याचा मिळून कर्ज घेतलेली असतात वेगवेगळ्या बँकांच्याकडून, IMF कडून, WB कडून म्हणजे वर्ल्ड बँकेकडून असेल, एशियन बँकेकडून असेल, म्हणजे जेवढा म्हणून पैसा भारतामध्ये जमा होतो, जेवढा पैसा देशांतर्गत आणि देशाच्या बाहेरच्या यंत्रणांकडून आपण कलेक्ट करतो, वेगवेगळ्या माध्यमातून अनुदानं दिली जातात। वेगवेगळे देश आपल्याला कमी व्याजदराने पण कर्ज देतात एखाद्या प्रकल्पासाठी, साधारणपणे बुलेट ट्रेन असेल, आणखी काय असेल, तर केंद्र शासनाला, राज्य शासनाला मिळालेला हा पैसा म्हणजे आय आणि व्यय म्हणजे खर्च, मिळालेला हा पैसा योग्य रीतीनं खर्च होतोय की नाही, शासनाची वेगवेगळी डिपार्टमेंट असतात, सरकारची वेगवेगळी खाती असतात, या संपूर्ण खात्यामध्ये खर्च, संपूर्ण खात्यामध्ये नियोजनावरती होणारा खर्च असेल, वेगवेगळ्या विकास कामावरती होणारा खर्च असेल, संरक्षणावरती होणारा खर्च असेल, हा खर्च बजेटनुसार चालतोय की नाही पाहण्याचं, त्याच्यामधल्या त्रुटी शोधण्याचं काम हा महालेखापाल करीत असतो। आणि म्हणून जसं मी म्हटलं की कलम 148 अन्वये महालेखापाल देशाच्या वित्त व्यवस्थेवरती वॉच ठेवण्याचं काम, निरीक्षण ठेवण्याचं काम, देखरेख करण्याचं काम करत असतो। महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, ह्या संपूर्ण ऑडिट किंवा त्याला आपण अकाउंटिंग करण्याचं काम महालेखापालाला करावं लागतं। महालेखापाल ही अशी व्यक्ती आहे की महालेखापालाचे रिपोर्ट संसदेमध्ये जेव्हा मांडले जातात तेव्हा त्याच्यावरती विस्तृत चर्चा होते। महालेखापालानं दिलेल्या रिपोर्टनुसार, महालेखापालानं दिलेल्या अहवालावरती चर्चा होऊन सरकार गडगडतं सुद्धा किंवा सरकार पडू सुद्धा शकतं। कारण आपण बघितलंय 2014 पूर्वी वेगवेगळे घोटाळे कॅगमुळं बाहेर आलेले आपण बघितले। दूरसंचार घोटाळा असेल, कोयला घोटाळा असेल, दळणवळणातला घोटाळा असेल किंवा वेगवेगळ्या खात्यामध्ये झालेला घोटाळा असेल, आपण त्यावेळेला बातम्या बघत होतो, पेपरमध्ये बऱ्याच घडामोडी येत होता घोटाळ्यांचं सरकार म्हणून ते सरकार गणलं जात होतं। आणि म्हणून हे संपूर्ण घोटाळे बाहेर काढण्याचं काम, म्हणजेच खर्चामध्ये अनियमितता असेल तर ते शोधण्याचं काम, सरकारमध्ये काही खात्यांमध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर तो बाहेर काढून सरकारला वेळीच सावध करण्याचं काम, रिपोर्टमध्ये तसं नमूद करण्याचं काम महालेखापाल करीत असतो। म्हणजेच एक प्रकारे देशातील संपत्तीचं, देशातील वित्ताचं, देशातील पैशाचं संरक्षण किंवा लोकांचा पैसा, लोकवित्ताचं संरक्षण करण्याचं काम एका दृष्टिकोनातून हा महालेखापाल करीत असतो। आणि म्हणून खर्चावर नियंत्रण करण्याचं, ठेवण्याचं काम, तसे रिपोर्ट केंद्र शासनाला देण्याचं काम, राष्ट्रपतीला देण्याचं काम, राज्याचा रिपोर्ट असेल, राज्यातलं लेखापरीक्षण असेल वेगवेगळ्या खात्यांचं, तर तो रिपोर्ट राज्यपालाला दिला जातो। केंद्र शासनाच्या विविध खर्चाचे रिपोर्ट असतील ते राष्ट्रपतीला दिले जातात, संसदेमध्ये मांडले जातात, त्याच्यावरती विरोधी पक्षाकडून चर्चेची मागणी केली जाते। आणि म्हणून असा हा अत्यंत महत्त्वाचा असणारा महालेखापाल किंवा त्याची यंत्रणा ही नेहमी वित्त व्यवस्थेसंबंधी चर्चा करत असताना महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसते। याचं महत्त्व असं आहे की ज्या वेळेला ही एक स्वतंत्र संस्था आहे, याचा अर्थ त्यांच्यावर कुणाचंही कंट्रोल नसतं। जरी नेमणूक राष्ट्रपती करत असला तरी त्याच्याकडून अपेक्षा अशी असते महालेखापालाकडून की देशाच्या संपत्तीचा, देशाच्या पैशाचा, देशानं केलेल्या खर्चाचा किंवा सरकारचा ज्याच्याशी संबंधित येतो आय व्यय संबंधी, त्या संपूर्ण खर्चाची तपासणी निष्पक्षपातीपणे करण्याची भूमिका ही कॅगनं वटवावी अशी अपेक्षा असते। आणि त्या पद्धतीनं स्वतंत्र आणि निष्पक्ष पद्धतीनं कंट्रोलर अँड ऑडिटर जनरलनं काम करावं असं देशवासियांची अपेक्षा असते। घटनेची सुद्धा तशीच अपेक्षा आहे। आणि म्हणून कलम 148 नुसार तरतूद केली जाते। याच्यासाठी पात्रता वित्त विभागामधला किंवा त्या क्षेत्रातला फार मोठा अनुभव असणाऱ्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती करतो।
आणि म्हणून निवड वास्तव कार्यकारी प्रमुख करत असला तरी नेमणूक राष्ट्रपती करतो. याच्याशिवाय शपथ त्याला राष्ट्रपती देतो. महान्यायवादीला वेतन 2,50,000 रुपये दरमहा असतं. तो राजीनामा राष्ट्रपतीकडे देतो. आपल्या संपूर्ण कामाचा अहवाल तो राष्ट्रपतीकडे देतो. राज्याचं काम असेल तर राज्यपालाकडे देतो. पण कामासाठी किंवा त्याच्यावर घटनेनं सोपवलेली जी कामं आहेत त्या कामासाठी तो जबाबदार असतो राष्ट्रपतीला. आणि म्हणूनच ज्यावेळेला राजीनामा द्यायची वेळ येते त्यावेळेला तो राष्ट्रपतीकडे राजीनामा देतो. त्याचा कालावधी 6 वर्षाचा असतो किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत तो काम करू शकतो. म्हणजे समजा 6 वर्ष किंवा 65 वर्ष दोन्हीपैकी अगोदर जे संपेल तिथपर्यंत तो काम करू शकतो. तिथपर्यंत त्याचा कार्यकाळ मानला जातो. संकेत असा आहे की 6 वर्षासाठी त्याची नेमणूक केली जाते. बरखास्ती करायची असेल, समजा कॅग हा घटनेनं आखून दिलेल्या चौकटीमध्ये काम करत नसेल, घटनेनुसार काम करत नसेल, इलिगल मिसबिहेवियर काम करत असेल तर त्याला बरखास्त करण्याचा अधिकार संसदेला आहे. आणि संसदेमध्ये 2/3 बहुमत म्हणजेच विशेष बहुमतानं, साध्या नव्हे विशेष बहुमतानं जर त्याच्यावरती त्याला पदमुक्त करण्याचा ठराव मंजूर झाला तर मात्र राष्ट्रपतीच्या सहीनं त्याला पदावरून काढता येतं. आणि म्हणून कॅग किंवा कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल किंवा महालेखापाल ही एक महत्त्वाची व्यक्ती आहे, कारण देशाच्या वित्त व्यवस्थेवर लक्ष ठेवणारी व्यक्ती म्हणून ओळखली जाते. आता साधारणपणे आपल्याला असं याच्यामध्ये अधिक माहिती घेता येईल की 1976 पर्यंत अकाउंटिंग आणि ऑडिटिंग ही 2 कामं, 1976 पर्यंत अकाउंटिंग आणि ऑडिटिंग केंद्र शासनाचं करण्याचं काम महालेखापाल करीत होता. पण 76 नंतर CAG म्हणजेच हा जो कॅग आहे तो कॅग 76 नंतर फक्त ऑडिटिंगचं काम करू लागला आणि दुसरं एक डिपार्टमेंट तयार करण्यात आलं. ते काम अकाउंटिंगचं काम सुरू झालं किंवा अकाउंटिंगचं काम वेगळी यंत्रणा करू लागली. म्हणजे अकाउंटिंग आणि ऑडिटिंग ही दोन्ही कामं 76 पूर्वी हा महालेखापाल करीत होता. पण 76 नंतर मात्र ऑडिटिंगचं काम मोठ्या प्रमाणावरती कॅगनं करायला सुरुवात केली. कोणती कार्य आहेत आपण बघूया. कोणकोणती कार्य कॅगला करावी लागतात किंवा कोणकोणती कार्य महालेखापालाला करावी लागतात. याच्याशिवाय महालेखापाला हा एक सक्षम म्हणून काम करू शकत असला तरीसुद्धा त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत. मित्रांनो, एक सांगता येईल आपल्याला कार्य, केंद्र व राज्यांचं लेखापरीक्षण करायचं. केंद्र आणि राज्यांचं ज्या वेळेला लेखापरीक्षण करावं लागतं त्यावेळेला महालेखापालाची संपूर्ण यंत्रणा काम करते. आता केंद्र आणि राज्याचं लेखापरीक्षण करायचं म्हणजे नेमकं कशाचं लेखापरीक्षण करायचं. केंद्राची वेगवेगळी आस्थापनं आहेत, केंद्राच्या वेगवेगळ्या संस्था आहेत, केंद्राची वेगवेगळी डिपार्टमेंट खाती आहेत. त्या सगळ्यांचा खर्चाचा हिशोब ठेवायचं काम, तपासायचं काम, केंद्र आणि राज्याचं दोन्हीचं लेखापरीक्षण करण्याचं काम हा महालेखापाल करीत असतो. दुसरं, सरकारी कंपन्या असतील, आस्थापने असतील, या सर्वांचं लेखापरीक्षणाचं काम करण्याचा अधिकार महालेखापालाला आहे. देशाचा संचित निधी असतो, संचित निधीवरती राष्ट्रपतीचं नियंत्रण असतं आणि संचित निधीतून वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांचं वेतन दिलं जातं, वेगवेगळ्या लोकांचं वेतन किंवा मानधन दिलं जातं. अशा वेळेला त्या सर्व खर्चाचं संचित निधीचं लेखापरीक्षण करण्याचं कामसुद्धा या महालेखापालाला करावं लागतं. एकंदरीत देशामध्ये जेवढा खर्च होतो, राज्यामध्ये जेवढा खर्च होतो त्या संपूर्ण खर्चाचं ऑडिट करायचं काम महालेखापालाला करावं लागतं. याच्याशिवाय सर्व शासकीय खर्चाची तपासणी करायची. संपूर्ण डिपार्टमेंट, वेगवेगळी डिपार्टमेंट असतील, शासकीय खर्च जिथं जिथं होत असेल, ज्या ज्या क्षेत्रामध्ये विकास योजनांच्यामध्ये असेल, मोठमोठ्या प्रकल्पामध्ये असेल आणि शासकीय खात्यांमध्ये असेल, त्यांच्या खर्चाची तपासणी करायची. त्याच्यामध्ये कुठं अनियमितता दिसते का ते पाहायचं. तसे त्याची रिपोर्टमध्ये तसे अहवाल नमूद करायचे किंवा रिपोर्टमध्ये तशा तरतुदी नमूद करायच्या. आणि म्हणून भ्रष्टाचार शोधण्यासाठी यांच्या अहवालाचा फायदा होतो, कारण कुठे अनियमितता खर्चामध्ये आहे, कायद्याला सोडून कुठे खर्च केलेला आहे, बजेटला सोडून कुठे खर्च केलेला आहे, म्हणजेच बजेटनुसार खर्च होतोय का हे पाहण्याचं महत्त्वाचं काम महालेखापाल करीत असतो. आता बजेटनुसार खर्च होतोय का पाहण्याचं काम जेव्हा महालेखापाल करतो त्यावेळेला बजेटमध्ये माहिती असते कोणत्या क्षेत्राला किती खर्च झाला, कोणत्या क्षेत्राला किती खर्च नियोजित आहे. त्या खर्चानुसार म्हणजे संसदेनं मान्यता ज्या पद्धतीनं बजेटला दिलेली असते त्या पद्धतीनं खर्च होतोय की नाही ते पाहण्याचं काम महालेखापाल करीत असतो. आणि हे सगळं झाल्यानंतर केंद्राचा रिपोर्ट राष्ट्रपतीला आणि राज्याचा रिपोर्ट राज्यपालाला हा देतो. ज्यावेळेला केंद्राचा रिपोर्ट राष्ट्रपती सोपवतो त्यावेळेला विरोधी पक्षांच्या मागणीवरून किंवा कधीकधी स्वतःच
केंद्र शासन तो रिपोर्ट संसदेमध्ये मांडू शकतं, त्याच्यावरती चर्चा घडवून आणू शकतं. हे सगळी कार्य पाहिल्यानंतर आपल्याला नक्की माहिती पडेल की महालेखापाल हे पद किती महत्त्वाचं आहे. याच्याशिवाय याच्यामध्ये काही त्रुटी पण आहेत. कशा त्रुटी आहेत बघा. केंद्र सरकार ज्या वेळेला महालेखापाल आपला रिपोर्ट सोपवितं केंद्र शासनाला किंवा राष्ट्रपतीला, तेव्हा कॅगचे रिपोर्ट हे दुर्लक्षित केले जातात. सगळी सरकार नाही, काही सरकाराकडून कॅगचे रिपोर्ट किंवा महालेखापालाचे रिपोर्ट जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जातात. या खर्चाच्या तपासणीचे रिपोर्ट किंवा हिशोब तपासणीचे रिपोर्ट ज्यावेळेला किंवा अहवाल ज्यावेळेला महालेखापाल देत असतो त्यावेळेला त्याच्यावर संसदेमध्ये चर्चा व्हावी लगेच अशी अपेक्षा असते. मात्र ते रिपोर्ट संसदेमध्ये मांडण्यासाठी टाळाटाळ केली जाते. दुसरी गोष्ट, आणि जरी मांडले तरी उशिरा मांडले जातात, तोपर्यंत त्याचं महत्त्व कमी झालेलं असतं. याच्याशिवाय त्याच्यावरती चर्चा करणं टाळली जातं केंद्र शासनाकडून, कारण काही वेळेला कोणकोणत्या खात्यामध्ये अनियमितता असेल तर केंद्र सरकार अडचणीत येऊ शकतं, आणि हे येऊ नये म्हणून महालेखापालाच्या रिपोर्टवरती अहवालावरती चर्चा न करणं श्रेयस्कर असं केंद्र शासन समजतं, पण ते चुकीचं आहे. याच्याशिवाय CAGची यंत्रणा, कारण भारतासारख्या खंडप्राय आणि विशाल देशामध्ये अब्जावधी रुपयाचं बजेट असल्यामुळे, वेगवेगळ्या प्रांतांचा भारत बनला असल्यामुळे वेगवेगळ्या राज्यांचं हिशोब तपासणी, केंद्राची हिशोब तपासणी आणि या संपूर्ण देशाच्या हिशोब तपासणीचं काम कॅगला करावं लागत असल्यामुळे कॅगची यंत्रणा आत्ता आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक सक्षम बनण्याची गरज आहे, सक्षम करण्याची गरज आहे. त्यांच्याकडे असणारा जो कर्मचारी वर्ग आहे, आज जरी 58,000 इतके कर्मचारी काम करत असले तरीसुद्धा कामाचं व्याप पाहता, कामाचं महत्त्व पाहता आणि जनतेच्या पैशाला असलेलं महत्त्व पाहता, जनतेच्या पैशाची योग्य फायदा झाला पाहिजे लोकांना, आणि त्यामुळे जनतेच्या पैशाचा योग्य तो उपयोग जनतेसाठीच व्हावा, असं जर व्हायचं असेल तर कॅगची यंत्रणा मजबूत पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा कॅग मजबूतपणे आपले रिपोर्ट डिक्लेअर करतात किंवा संसदेमध्ये मांडले जातात सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, तेव्हा तेव्हा लोकांच्या पण लक्षात येतं की देशामध्ये नक्की आर्थिक क्षेत्रामध्ये काय चाललेलं आहे. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर कॅगचं महत्त्व पडतं, आपल्याला महालेखापालाचं महत्त्व पडतं. आणि म्हणून घटनेच्या 148 कलमानुसार जो महालेखापाल काम करतो ते अतिशय महत्त्वाचं काम आहे. हे अतिशय सक्षम, बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलेलं आहे असं की महालेखापाल हा सर्वच पदाधिकाऱ्यांमध्ये अतिशय आवश्यक असणारं हे पद आहे, अतिशय उत्तम रीतीनं काम करू शकणारं पद आहे आणि देशाच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारं हे पद आहे. म्हणून महालेखापाल हे अत्यंत महत्त्वाच्या पदाची माहिती आज आपण घेतलेली आहे. मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महालेखापालाची कार्य, महालेखापालाच्या त्रुटी ज्या काय आहेत, त्याच्याशिवाय त्याची निवड, नेमणूक, पात्रता, राजीनामा यासंबंधीची माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये घेतलेली आहे. मला आशा आहे तुम्हाला हे समजलं असेल. त्या पद्धतीनं तुम्ही ते समजून घ्या. थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.